खूप छान होता आणि ज्योती मॅमकडून खूप काही शिकायला मिळालं आणि अगदी डिवाइन एक्सपिरियन्स म्हणता येईल याला. तर त्याच्यामध्ये जे माझ्यासोबतचे आहेत, तर त्यांच्या डॉगला मी कनेक्ट केलं होतं आणि त्यांच्या डॉगला मी विचारलं, की "तुला कसं वाटतंय? तू या फॅमिलीसोबत कम्फर्टेबल आहेस का?" तर त्यावेळेस मला अगदी नाईस फीलिंग आली आणि मी त्याला विचारलं, की "तुला काही बाकी त्रास आहे का? कुठे काही दुखतंय वगैरे?" तर त्यावेळी माझ्या उजव्या हाताला पेन जाणवला. क्वेश्चन केला, की "तुझ्या पॅरेंट्ससाठी काही मेसेज वगैरे आहे का?" तर तसा काही रिस्पॉन्स नाही आला. पण त्याला मी नंतर विचारलं, "तुला खायला काय आवडते?" तर माझ्या जिभेवर एक टेस्ट आली. तर त्यानंतर मी त्यांना व्हेरिफाय करण्यासाठी विचारलं, तर त्यांनी सांगितलं, की "ते डॉगचा जो हात आहे, तो तर त्या हाताला हात लावून देत नाही. कदाचित त्याला तिथे पेन असेल म्हणून हात लावून देत नसावा." असं त्यांनी कन्फर्म केलं नंतर मी व्हेरिफाय केल्यावर. आणि जे ते बोलल्या टेस्टबद्दल, तर त्याला चिकन खायला फार आवडतं आणि कदाचित त्याची टेस्ट माझ्या जिभेवर आली होती. असं मी डॉगसोबत कनेक्ट केलं आणि छान एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाईम मी त्याच्यासोबत बोलले तो. बाकी जे मिळालेले सर्व काही फ्रेंड्स आहेत, सोबतचे आहेत, तर त्यांना भेटल्यानंतर असं वाटलंच नाही की आपण फर्स्ट टाईम भेटतोय. पहिल्याच भेटीत असं वाटलं की फार जुने संबंध आहेत आणि वर्षानुवर्षाच्या मैत्रिणी असल्याप्रमाणे आम्ही सगळेजण एक सोबत राहिलो. कुठेच काहीच प्रॉब्लेम आला नाही आणि एका रूममध्ये शेअर करताना सुद्धा कोणाचा काही प्रॉब्लेम आला नाही. सगळेजण खूप डाऊन टू अर्थ होते आणि खूप छान वाटले आणि इथल्या वाइब्स खूप पॉझिटिव्ह आहेत, जिथे मॅम सेशन घेतात तिथे सगळीकडे. थँक्यू. ओके, थँक्यू.